नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनिशने. आज आपण बोलतो एक महत्त्वाच्या टॉपिकवर ज्याचं नाव आहे पॉवर ऑफ सबकॉन्शियस. यार हे एक असं हत्यार आहे ज्यातून तुम्ही प्रत्येक फाईट जिंकू शकता आणि हे तुमच्याकडे आधीपासून आहे. आणि बेसिकली जर का बघायला गेलं तर आपले दोन मेन ब्रेन असतात, कॉन्शियस ब्रेन अँड सबकॉन्शियस ब्रेन. आणि आपल्या दिवसभरातल्या 95% जी ॲक्टिव्हिटी कोण करत असेल सांगा? सबकॉन्शियस ब्रेन. बघायला गेलं तर कॉन्शियसली तुम्ही ज्या ॲक्टिव्हिटी करता त्या तुम्ही विचार करता, त्याच्यावर तुम्ही डिसिजन घेता ॲक्च्युली, आणि डिसिजन घेऊन तुम्ही त्याच्यावर ॲक्ट करत असता. पण जर का तुम्हाला बघितलं, तुम्हाला असं तरी जाणवलं आहे का बघा, कॉन्शियसली किंवा सबकॉन्शियसली तुम्ही येताय शाळेतून येताय, परत कॉलेजवरून येताय, किंवा समजा आईने सांगितले मार्केटमध्ये जाऊन फळं घेऊन यायचे. तुम्ही जाताय मार्केटमध्ये, फळं घेताय आणि घरी येतो. जर काही इथे विचार केला तर तुम्ही गेलाय मार्केटमध्ये आणि आलाय. जी मार्केटची वाट आहे, तुम्हाला जिथं माहिती आहे मार्केटमध्ये फळं मिळतात, तिथून तुम्ही फळं घेतला आणि आला 2 मिनटात. जर का बघायला गेलं तर जी जाऊन तुम्ही जे आलाय त्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की यार की हे मी जाऊन आलो, पण आपल्याला कळत नाही नेमकं की अरे आपण चाललोय, किती पावलापर्यंत चालत गेलो, किती वेळ लागला आपल्याला. सिमिलरली अजून एक एक्झाम्पल द्यायला गेलं तर जसं जसं तुम्ही एखादं पिक्चर लावून बसता टी व्ही समोर, तुमचं जे जे काही जेवण आलं तुम्ही खायला सुरू करा. पिक्चर बघता बघता कळतं का किती म्हणजे किती अमाऊंट ऑफ चपाती आणि किती भाजी खायला वगैरे, 2च्या जागी 3 चपात्या खाल्ल्या, हे आपल्याला कळत नाही ॲक्च्युली. हे सगळं आपले सबकॉन्शियसली होत असतं. सबकॉन्शियसली होते इन द सेन्स, याचा जर का तुम्ही विचार केला तर हे सगळं सबकॉन्शियसली यार आपलं होत असतं. आणि पुढे बघायला गेलं तर जर का पॉवर जी आहे आपल्या सबकॉन्शियस ब्रेनची, जर का तुम्ही इमॅजिन केला, यार हा जो असा आपला पार्ट आहे ब्रेनचा की यार यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हा ब्रेन आपला बायफर्गेट करू शकत नाही. पहिली गोष्ट, याचा आपल्याला मोठा तोटा हे असतो की आपण दिवसभरात जे जे आपल्या दिवसभरात 60,000 थॉट, हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे, 60,000 थॉट आपल्या दिवसभरात येत असतं. आपला मंकी माइंड आहे, इकडून तिकडे तिकडून इकडे आपला मंकी माइंड जम्प करत असतो. आपण सेकंदाच्या 100व्या हिस्सामध्ये पण आपल्याला थिंकिंग चालू असते. याचा होतोय तोटा यार काही 95% आपण जी लोक आहोत यार, सराउंडिंग आपली ही निगेटिव्हिटीने भरलेलीच असते. आपण काय करतो, आपल्याविषयी कधीच चांगलं बोलायचा प्रयत्न करत नाही. इन द सेन्स आपण सेल्फ डाऊटवर असतो, पण आपला सेल्फ इस्टीम डाऊन असतो. कोणतरी आहेत तर डिमोटिवेट करतं की बाबा तुला येत नाही काय, तू लूजर आहेस. आपण लगेच ऐकून येतो. कधी आपल्या स्वतःच्या मनाचं फिलिंग आपण कधी ऐकणार नाही, पण त्यानं जे बोललं आहे ते 100% आपण आपल्यावर हे करून घेतो. होतंय काय यार की या सगळ्याचा रिझल्ट जो असतो की आपला सबकॉन्शियस ब्रेन हा दिवसभरातून ॲक्टिवली आपण जे काय बोलतोय ते ऐकत असतो. ॲट द एंड काय होतंय, तुम्ही कॉन्शियसली काय बोलता हे सबकॉन्शियस माइंड रीड करत असतो. कॉन्शियसली जर का तुम्ही असं बोलत असाल, यार मी यार लूजर आहे, मला हे काम पण धड आलं नाही, हा डिसिजन घेताना आपण एखाद वेळेस असं म्हणतो की मला माझ्याकडे स्किल पण नाही, नंतर हा कसं काय बेटर करतोय, आपण बेसिकली कम्पेअर करायला सुरू करतो. याचा रिझल्ट काय होतो यार की आपण निगेटिव्हली आपल्या माइंडला, सबकॉन्शियस माइंडला फीड करतो. इमॅजिन करा यार, तुमचं माइंड हे एक गार्डन आहे, आणि गार्डनिंग करणार कोण आहे? सबकॉन्शियस माइंड. तुम्ही एक छोटंसं एक्झाम्पल देतो. समजा तुमचा सबकॉन्शियस माइंड हा एक गार्डन आहे, बाग आहे. यामध्ये तुम्ही जे आहात ते त्या गार्डनचे काय म्हणतात, माळी आहात. एक छोटंसं एक्झाम्पल देतो यार. जर का समजा तुमचा सबकॉन्शियस माइंड हा एक गार्डन असेल आणि ते तुम्ही गार्डनिंग करणारा जो व्यक्ती आहे ते तुम्ही आहात. आणि मला एक सांगा, जर का तुम्ही पॉझिटिव्ह फळांची किंवा जी चांगली फळं आहात तेच जर का तुम्ही त्याचे बिया जर का पेरला, आणि इकडं जर का तुम्ही निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्हिटी असं कसं आता तुम्हाला सांगू,
निगेटिव्हिटी म्हणजे आवडीची फळ घ्या आणि नावडतीची फळ घ्या. जर का तुम्ही आवडीच्या फळांच्या बिया पेरला, अर्थात तुम्हाला जे वृक्ष आणि सगळं वरती ट्री जे येणार आहे तुमच्या आवडीचं येणार. समजा तुम्ही आंब्याचं बी पेरलं असेल, आंब्याचं, इकडे समजा तुम्ही समजा तुमच्या नावडीचं एखादं बी पेरलं, रिझल्ट काय असेल यार, जे तुम्ही फीड कराल ते त्यानुसार येणार. बेसिकली होतंय काय यार, की तुम्ही जर का माइंडला तुमच्या जर का कॉन्शियसली किंवा सबकॉन्शियसली जर का तुम्ही सांगत असाल की यार नाही, कम्पॅरिझन ही माझी आणि कोणाची होऊ शकत नाही यार, प्रत्येकाचा गेम वेगळा आहे, प्रत्येकाच्या आयुष्याचा पेपर वेगळा आहे, त्यामुळे द्यायची पॅटर्न किंवा जे आपण म्हणतो द्यायची जी टेक्निक असेल ती पण वेगळीच असणार आहे. ओके, तर मला सांगायचं काय होतं की यार जसा तुम्ही इनपुट द्याल आउटपुट डेफिनेटली चेंज होतो. आणि आता इनपुट द्यायचं आहे कसा, बरं हे सगळं आपल्याला कळालं की सबकॉन्शियस ब्रेन इतका महत्त्वाचा आहे, त्याचा इतका फायदा होणार आहे आपल्याला की. आणि पहिली गोष्ट काय कळाली की त्याचं पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये तो हे करत नाही. जो आता तुम्हाला एक जर का सबकॉन्शियस माइंड नेमका काय ॲक्ट करतो असं जर का सांगायचं गेलं, एक तुमचा जो सबकॉन्शियस माइंड हा एक फेथफुल तुमचा सर्वंट असतो. असा सर्वंट की जो तुमचे भले तुमचं कोण मित्र किंवा काय असेल ते कोणीही तुमचे जे रिलेटिव्ह असतील ते तुमचं एखाद्या वेळेस ऐकणार नाही, पण जो तुमचा सबकॉन्शियस माइंड असतो डेफिनेटली जे तुम्ही त्याला फीड करतात तो त्याच्यावर 100% विश्वास ठेवून त्यानुसार एक्झिक्युशन करत असतो. होते काय यार की जर का, आणि बेसिकली आपण मगाशी सांगितल्याबरोबर सगळेजण निगेटिव्हिटीने सराउंडेड असतो. याचा अर्थ काय की सराउंडेड असल्याने काय होतं, आपला जो माइंड आहे डेफिनेटली काय होणार आहे त्याच्यावर इम्पॅक्ट पडणार. आणि सबकॉन्शियस माइंड हा तुमचा जो फेथफुल सर्वंट आहे काय करणार, तुमचं ऐकणार आहे आणि तुम्ही काय म्हणणार तुमच्या निगेटिव्हिटीला तो फॉलो करत एक्झिक्युशन करणार. त्याच्यामुळे काय होणार, रिझल्टवर इम्पॅक्ट येणार आहे. ओके, तर अशी ही ओके ओके तर आता आपण बघितलं की यार पॉवर वगैरे सगळं काय असतं सबकॉन्शियस माइंड. ओके, आणि व्हिडिओमध्ये इथेपर्यंत आला असेल तर डेफिनेटली तुमचा हा जो पुढचा पार्ट असणार आहे डेफिनेटली खूप व्हॅल्यू ॲडिशनचा असणार. तर आता मला सांगा, जर का तुम्हाला तुमच्या त्या फेथफुल सर्वंटला कामाला लावायचं, चांगल्या दिशेने पॉझिटिव्ह डायरेक्शनने तुम्हाला त्याला कामाला लावायचं आणि की मॅक्झिमम आउटपुट आपल्याला काढायचे असतं. ओके, तर आता मला सांगा, जर का तुम्हाला त्या फेथफुल सर्वंटला कामाला लावायचं असेल, पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये कामाला लावायचं असेल, काय करणार मी सांगू. देअर इज अ सिंगल वे टू इम्प्रूव्ह युअर सबकॉन्शियस, दॅट इज अफर्मेशन्स. अफर्मेशन्स जर का बघायला गेलं तर ह्या अशा काय म्हणतात त्याला, अफर्मेशन्स ह्या अशा गोष्टी असतात किंवा त्याला आपण म्हणू असे सेंटेन्स असतात जे आपल्याला एका एक्सटर्नल फोर्सशी आपल्याला कनेक्ट करतात. आणि आपलं जे बेसिकली बघायला गेलं तर आपण ते ऑलमायटी असेल किंवा गॉड असेल, युनिव्हर्सल एनर्जी असेल, एक्सेट्रा असे ज्या आउटसोर्स एनर्जी असतात त्यांच्याशी आपण एक कॉन्व्हर्सेशन करतो किंवा आपण आपल्याला पॉझिटिव्हली फीड करतो. इन द सेन्स, समजा तुमच्या लाईफमध्ये एखादी काय तर वाईट गोष्ट झाली असेल, एखादा निगेटिव्ह माइंडेड पीपल काय करतील की फॉर एक्झाम्पल, जर का तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये एखादी काय तर सॅड फिलिंग आली असेल किंवा एखादा काय म्हणतात सॅड सिच्युएशन आली असेल, नॉर्मल पीपल काय करतील यार की एकतर ते स्वतःला इतकं डिस्ट्रॅक्ट करतील की यार ते डिप्रेशनच्या वाटेवर चालते बेसिकली. आणि नंतर जर का पॉझिटिव्हली अफर्मेटेड सेंटेन्स काय असली या केसमध्ये, तर ही सिच्युएशन झाली ना यार, या सिच्युएशन होणं गरजेचं होतं, कारण की मला पुढच्या प्रॉब्लेममध्ये याचा रिझल्ट जो आला आहे किंवा आत्ता जे सिच्युएशनमध्ये मी कसं डील करीन हे जे स्किल माझ्या डेव्हलप होणार आहे ते मला पुढच्या लाईफच्या एक्सपिरियन्समध्ये उपयोगाला येणार असेल. तर यार हे असे काही अफर्मेशन्स असतात जे तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ॲक्टिव्ह करू शकतं.
ओके. तर ह्या व्हिडिओच्या एंडमध्ये मी एवढंच सांगेन यार की अनटिल तुम्ही जर का स्वतःला सबकॉन्शियसली 24 तासांमध्ये जर का तुम्ही 50 वेळा सांगू शकत नसाल की यार मला हे काम करायचं आहे, हे एक्झिक्यूट मी करणारच आहे, अनटिल तुम्ही जर का तुमच्या डोक्यातून निगेटिव्हिटी काढत नाही तोपर्यंत तुमचा सबकॉन्शियस माइंड हे तुमचं ऐकू शकत नाही. तुम्हाला 24 वेळा 50 वेळा सांगावं लागेल की यार मला हे क्रॅक करायचं आहे, मला हे काम एक्झिक्यूट करायचं आहे, काम पहिला असेल मग मी करेन, मग मी माझी प्रोक्रॅस्टिनेशन साईडला ठेवेन आणि होऊन जाईल. तुम्ही सक्सेसफुल होऊन जाल. अनटिल तुम्ही स्वतःला एक स्टेप एक लेवलवर नेत नाही ग्रोथ होऊ शकत नाही. सो सबकॉन्शियसली तुम्ही जे एक्झिक्युशन कराल ते फार मोर इफेक्टिव्ह असेल यार की तुम्ही कॉन्शियसली कुठं पण आपल्या एक्झिक्युशनला करत असत. कॉन्शियसली नाही, सबकॉन्शियसली लक्षात ठेवायचं यार की आपल्याला हे क्लोज करायचं आहे, काम कम्प्लीट करायचं आहे. डेफिनेटली चांगल्या आउटपुटने काम करायचं, इनपुट देऊन चांगल्या आउटपुट येईल अशा प्रकारे काम करायचं असतं. सी यू सून यार. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. सो टिल द टाइम मेक प्लॅन एक्झिक्यूट नाउ.